हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ मोशन या टॉपिकवर थेरी जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. लॉज ऑफ मोशनची थेरी कंप्लीट झाल्यानंतर आता आपण त्याच्यावर डिपेंड असणारे JEE नीटसाठी इम्पॉर्टंट असणारे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर त्या एक्झाम्पल्समध्ये आज जो मी सेक्शन घेते आहे तो म्हणजे आहे सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, न्यूटनचे 3 लॉ बघितले आपण, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. तर आजचे एक्झाम्पल जे मी घेते ते कोणते आहेत तर सेकंड लॉ ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनवर डिपेंड असणारे एक्झाम्पल आहेत. सगळ्यांनी आजचं हे लेक्चर झाल्यानंतर घरी आज काय करायचं आहे तर या लॉवर डिपेंड असणारे सेकंड लॉ ऑफ मोशन याच्यावर डिपेंड असणारे जे न्यूमरिकल्स आहेत ते तुमच्याकडे बुक्स आहेत, रेफरन्स बुक्स, त्याच्यामधून ते सॉल्व करायचे आहेत. ओके, प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल मी इथे कवर करेन आणि सिमिलर टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला घरी होमवर्कला असणार आहेत. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा, अ बॉडी ऑफ मास 0.05 kg. इथे मास काय सांगितलं आहे बॉडीचं 0.05 kg आहे. इट इज ऑब्झर्व टू फॉल विथ ॲक्सेलरेशन 9.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द अपोजिंग फोर्स ऑफ एअर ऑन द बॉडी इज. काय सांगितलं आहे तुम्हाला की एक बॉडी आहे, तिचं मास किती सांगितलं आहे 0.05 kg. बघा अशा प्रकारे एक बॉडी आहे, तिचं मास किती आहे 0.05 kg आहे. ही काय होती आहे खाली फॉल होती आहे. बघा, अ बॉडी ऑफ मास 0.05 kg इज ऑब्झर्व टू फॉल. फॉल म्हणजे खाली येते आहे. मग खाली येत असताना हिचं वेट कुठं असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये mg. त्यानंतर ॲक्सेलरेशन किती आहे 9.5. आता खाली येते आहे म्हटल्यावर ॲक्सेलरेशनसुद्धा कुठे असणार आहे डाऊनवर्ड असणार आहे. एची व्हॅल्यू आहे 9.5. अपोजिंग फोर्स ऑफ एअर. बघा, सपोज एखादा ऑब्जेक्ट असा खाली येतो आहे तर त्याचं वेट कुठे आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. खाली येतो आहे म्हणजे ॲक्सेलरेशनसुद्धा कुठे आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि तो खाली येत असताना एअर त्याच्या मोशनला अपोज करते. अपोज करते म्हणजे काय करते, तो खाली येतो आहे त्याला खाली येऊन देत नाही, म्हणजे त्याच्यावर रिटर्न फोर्स ती एक्झर्ट करते. म्हणजे तो स्पियर आहे सपोज एखादा, तो स्पियर खाली येत असताना त्या एअरनी त्या स्पियरवर केलेलं अपोजिंग फोर्स जे आहे ते कुठं असणार आहे तर त्याच्या मोशनच्या अपोजिट असणार आहे. तो येतो आहे कुठे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. मग जे फ्रिक्शनल फोर्स आहे, अपोजिंग फोर्स आहे, हे त्याच्या मोशनच्या अपोजिट म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्डच्या अपोजिट म्हणजे कुठे असणार आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजेच हा स्पियर खाली येत असताना एअर त्याच्यावर असं रिटर्न फोर्स अपोजिंग फोर्स एक्झर्ट करते. त्याला आपण एफ एअर असं म्हणूयात. एफ एअर म्हणजे काय असेल फोर्स एक्झर्टेड बाय एअर असेल. ओके, म्हणजे बॉलचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, त्याचं ॲक्सेलरेशन आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि एअरनी अप्लाय केलेलं जे अपोजिंग फोर्स आहे ते आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आता मी तुम्हाला ज्यावेळेस फ्री बॉडी डायग्रॅम शिकवलेल्या होत्या त्यामध्ये सांगितलेलं होतं बघा की याचं मला आता इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, मी ही FBD काढली, फ्री बॉडी डायग्रॅम काढली. कुणाची? त्या स्पियरची. मग याच्यामध्ये मला समजलं की कोणते कोणते फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट होत आहेत. मग याच्यावरून मला आता काय तयार करायचं आहे तर इक्वेशन तयार करायचं आहे. इक्वेशन तयार करताना मी तुम्हाला FBD हा पॉईंट ज्यावेळेस शिकवला त्यावेळेस सांगितलं होतं की इक्वेशन कसं तयार करायचं. बघा, ॲक्सेलरेशन कुठे आहे डाऊनवर्ड. ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये जे फोर्स आहे ते कसं घ्यायचं असतं पॉझिटिव्ह घ्यायचं. त्याच्या अपोजिट जे आहे ते कसं घ्यायचं निगेटिव्ह घ्यायचं. मग ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये कोण आहे mg आहे. मग mg कसा असेल पॉझिटिव्ह असेल, बरोबर. त्यानंतर एफ एअर कसं आहे ॲक्सेलरेशनच्या अपोजिट, मग एफ एअर कसा असेल निगेटिव्ह. म्हणजे आला mg पॉझिटिव्ह मायनस एफ एअर कसा आला आहे निगेटिव्ह आला, म्हणजे mg मायनस एफ एअर आला आणि इज इक्वल टू ma. ओके, इक्वेशन सगळ्यांना आठवत असेल कसं करायचं. ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स पॉझिटिव्ह सो mg इज पॉझिटिव्ह. एफ एअर इज अपोजिट टू द ॲक्सेलरेशन सो इट इज निगेटिव्ह. मग mg मायनस एफ एअर इज इक्वल टू काय आलं मास इंटू ॲक्सेलरेशन. आता याच्यामध्ये m म्हणजे काय तर याचं मास आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अपोजिंग फोर्स ऑन बॉडी फाइंड आउट करायचं आहे. मग अपोजिंग फोर्स म्हणजेच काय करायचं आहे तर एफ एअर फाइंड आउट करायचं आहे. एफ एअर कुठे टाकायचा मग RHSला काय राहील बघा मग mg मायनस ma.
mg मायनस ma इज इक्वल टू काय असेल एफ एअर. m कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय येईल g मायनस a. m ची व्हॅल्यू किती आहे बघा 0.05. g किती असणार 9.8 मायनस a किती आहे 9.5. आन्सर किती येईल बघा 0.05 इंटू 0.3 म्हणजे आन्सर किती असेल 0.015 न्यूटन. काय असेल आन्सर 0.015 न्यूटन. सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन. सगळ्यांना हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलं आहे का बघा. काय काय केलं एम जी पॉझिटिव्ह मायनस एफ एअर इज इक्वल टू एम ए आणि एफ एअर काढायचा आहे तो आर एच एसला टाकला. मग एम जी मायनस एम ए इज इक्वल टू काय असेल एफ एअर. आन्सर किती असेल 0.015 न्यूटन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय सेकंड एक्झाम्पल. अ 10 kg स्टोन इज सस्पेंडेड विथ अ रोप ऑफ ब्रेकिंग स्ट्रेंथ 30 kg वेट. The minimum time in which the stone can be raised through height of 10 meter starting from rest is. काय काय सांगितलं आहे बघा 10 kgचा स्टोन आहे, रोपच्या साह्याने तो काय केला सस्पेंड केला. म्हणजे सपोज असा एखादा स्टोन आहे तो रोपनी काय केला सस्पेंड केला. इथं वर काय कनेक्टेड आहे रोप आहे, रोपनी तो सस्पेंड केलेला आहे. तर मला सांगा पुढे काय सांगितलं आहे की त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे काय. ज्यावेळेस सपोज इथे एखादा सपोर्ट आहे त्याला तुम्ही स्ट्रिंग कनेक्ट केली आणि त्या स्ट्रिंगला स्टोन कनेक्ट केला. बघा इथं काय कनेक्ट केली स्ट्रिंगला असा खाली स्टोन कनेक्ट केला. तर या स्ट्रिंगमध्ये इथं काय असणार आहे टेन्शन असणार आहे. आणि हे जे टेन्शन आहे ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे काय असणार तर या स्ट्रिंगमध्ये किती जास्तीत जास्त किती फोर्स ते हँडल करू शकतं त्याला काय म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेंथ. ओके. त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोड त्या स्ट्रिंगला कनेक्ट झाला तर ती स्ट्रिंग ब्रेक होऊ शकते. ओके. म्हणजे ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे काय किती मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, किती स्ट्रिंग फोर्स किती हँडल करू शकते, किती वेट हँडल करू शकते त्याला आपण काय म्हणतो ब्रेकिंग स्ट्रेंथ असं म्हणतो. मग ब्रेकिंग स्ट्रेंथ आपल्याला दिली आहे म्हणजे काय असणार त्या स्ट्रिंगमध्ये काय असेल टेन्शन असणार. ज्यावेळेस स्ट्रिंगला खाली काहीतरी कनेक्ट केलं जातं त्यावेळेस त्या स्ट्रिंगमध्ये काय येतं टेन्शन येतं. मग ते टेन्शन तुम्हाला दिलं आहे ते किती आहे 30 kg वेट आहे. किती आहे 30 kg वेट. आता kg वेट म्हणजे 30 kg इंटू काय करावं लागेल आपल्याला g. आणि मग त्यावेळेस आपल्याला कशामध्ये मिळेल टेन्शन न्यूटनमध्ये. लक्षात ठेवा kg वेटचं कन्व्हर्जन न्यूटनमध्ये ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस जीनं काय करायचं मल्टिप्लाय. ओके. म्हणजे टेन्शन इज इक्वल टू काय असतं फोर्स असतं. टेन्शन म्हणजेच काय फोर्स आहे. या स्ट्रिंगमध्ये एवढं टेन्शन आहे म्हणजे त्या स्ट्रिंगला तेवढं काय अप्लाय आहे फोर्स अप्लाय आहे. ओके. मग टी किती दिला आहे आपल्याला 30 kg वेट. पण kg वेट हे SI युनिट नाही. SI युनिट काय आहे फोर्सचं न्यूटन आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग कसं करायचं तर टी इक्वल टू काय असेल 30 × 10 करायचं. कारण जीची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितली आहे 10 सांगितली आहे. ओके. जी दिलाय किती 10. मग आपण काय करणार 30 × g करणार. जीची व्हॅल्यू 10 आहे म्हणून 30 × 10 आन्सर किती येईल बघा 300 न्यूटन. म्हणजे आपल्याला टेन्शन मिळालं. इथे टेन्शन किती आहे 300 न्यूटन आहे. त्यानंतर द मिनिमम टाईम इन विच द स्टोन कॅन बी रेस्ड थ्रू हाईट ऑफ 10 मीटर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट इज. आता हे सपोज आपण याची FBD काढली तर काय येईल सांगा. याच्या खाली इकडे काय असणार आहे वेट. आता इथे आपल्याला टेन्शन मिळालं. टेन्शन किती आहे बघा 300 न्यूटन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो स्टोन आहे तो रेज करायचा आहे. रेज म्हणजे वर उचलायचा आहे. मग त्याचं ॲक्सेलरेशन कुठे आलं अपवर्ड डायरेक्शनमध्ये. टेन्शन आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये, ॲक्सेलरेशन आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि त्या स्टोनचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. इक्वेशन कसं तयार होईल ह्याच्यावरून ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे टी पॉझिटिव्ह मायनस अपोजिट फोर्स mg निगेटिव्ह असेल टी मायनस mg इज इक्वल टू काय असेल ma. ओके. टी मायनस mg इक्वल टू असेल ma. टीची व्हॅल्यू किती आहे बघा 300 मायनस mg मास किती आहे स्टोनचं 10. जी किती आहे 10. 10 × 10 किती आला 100. 300 मायनस 100 इक्वल टू मास आहे 10 आणि इंटू आला a. Therefore 300 minus 200 answer 300 minus 100 answer किती आलं 200 is equal to 10a. So
ए इज इक्वल टू 20. एचं आन्सर आपल्याला किती मिळालं बघा, 20 मिळालं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन इज 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे का, नाही. आपल्याला विचारलं आहे काय, टाईम विचारला आहे. आता टाईम कोणता विचारला आहे, स्टोन आपल्याला काय करायचं आहे, रेज करायचा आहे. किती हाईटला, 10 मीटर, म्हणजे त्या स्टोनचे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, 10 मीटर डिस्प्लेसमेंट होणार आहे. आणि फ्रॉम रेस्ट हा वर्ड वापरला आहे, म्हणजे तो पहिल्यांदा कशामध्ये आहे, रेस्टमध्ये आहे. आणि रेस्टमधून त्याला तुम्हाला काय करायचं आहे, रेस करायचं आहे. रेस्टमध्ये आहे हा डेटा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इनिशियली तो स्टोन आहे रेस्टमध्ये, त्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे 10 मीटर आणि किती ॲक्सेलरेशननी होणार आहे तर 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाईम. मग आता आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे की कोणतं इक्वेशन यूज करायचं. आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट किती करायची आहे, किती डिस्प्लेसमेंट आहे, 10 मीटर, म्हणजे एसची व्हॅल्यू किती आहे, 10 मीटर. त्यानंतर फ्रॉम रेस्ट, म्हणजे तो रेस्टमधून मोशनमध्ये जाणार आहे, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे त्याची, 0, बरोबर. एस माहिती आहे, यू 0 आहे. ए किती आहे, ए 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टी काढायचं आहे. मग एस यू ए टी यांचं इक्वेशन कोणतं, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. मग ते इक्वेशन आपण इथे आता घेऊयात. एस इज इक्वल टू काय असणार आहे, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आता एसची व्हॅल्यू किती आहे बघा, 10 मीटर आहे. यू किती असणार आहे, 0, इनिशियल व्हेलॉसिटी 0 कारण फ्रॉम रेस्ट म्हटलं आहे. ओके. आणि प्लस काय असेल, हाफ. एची व्हॅल्यू आहे 20 आणि इंटू काय असेल, टी स्क्वेअर. मग आता 10 इज इक्वल टू 20/2 म्हणजे परत 10 आला, 10 इक्वल टू 10 टी स्क्वेअर. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 1, देअरफॉर टी इज इक्वल टू ऑल्सो 1. टीचं आन्सर आपल्याला किती मिळालं, 1 सेकंड. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय काय समजलं बघा याच्यामध्ये. 10 kgचा एक स्टोन आहे, तो स्टोन इथं रोपला कनेक्ट केलेला आहे आणि इथून तो असा सस्पेंड केला आहे. या स्ट्रिंगमध्ये काय असणार, टेन्शन असणार. ते टेन्शन 30 kg वेट आहे, म्हणजेच 300 न्यूटन आहे. स्टोनला तुम्हाला वर उचलायचं आहे, रेज करायचं आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन अपवर्ड असणार आहे. ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे आणि वेट डाऊनवर्ड आहे, टेन्शन अपवर्ड आहे. मग याच्यावरून आपण एक इक्वेशन तयार केलं, टी मायनस एम जी इक्वल टू असणार आहे एम ए. त्याच्यावरून आपण ॲक्सेलरेशन काढलं. ॲक्सेलरेशन मिळालं 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला एस यू आणि ए माहिती आहे, टी काढायचा आहे, म्हणून आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलं, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या, 10 इक्वल टू 0 प्लस हाफ इंटू 20 इंटू टी स्क्वेअर. मग टीची व्हॅल्यू किती मिळाली, 1. ओके. त्यानंतर नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूयात. अ ब्लॉक ऑफ मास एम इज रेस्टिंग ऑन अ स्मूथ सरफेस. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एक ब्लॉक आहे, तो कशावर ठेवलेला आहे, स्मूथ सरफेसवर ठेवला आहे. 1 आणि या ब्लॉकचं मास किती आहे सांगितलं आहे, एम एवढं मास आहे. 1 एंड ऑफ द युनिफॉर्म रोप ऑफ मास m/3 इज फिक्स टू द ब्लॉक. म्हणजे इथं एक रोप कनेक्टेड आहे अशा प्रकारे आणि त्या रोपचं जे एक एंड आहे ते कशाला आहे बघा कनेक्ट केलेलं, त्या रोपचं एक एंड जे आहे हे या मासला कनेक्ट केलेलं आहे आणि त्या रोपचं मास हे किती आहे, m/3 एवढं मास आहे. आणि विच इज पुल्ड इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय अप्लाइंग फोर्स एफ. आणि इथे त्याला किती फोर्स अप्लाय केलं, एफ एवढं फोर्स अप्लाय केलेलं आहे आणि याला पुल केलेलं आहे. ओके. पुढे काय सांगितलं आहे, द टेन्शन इन द मिडल ऑफ द रोप. अशा केसमध्ये त्या रोपच्या मिडलला टेन्शन किती असेल असं विचारलं आहे. ओके. आता टेन्शन म्हणजेच काय असतं तर फोर्स असतं. मग फोर्सचा फॉर्म्युला किती असणार आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. पण ते कुठं विचारलं आहे तुम्हाला तर इथं या रोपच्या मिड पॉईंटला विचारलं आहे. ओके. या टोटल रोपचं मास किती आहे, m/3. या ब्लॉकचं मास किती आहे, m आहे. मग जर मी या रोपचा मिड पॉईंट घेतला तर ते जे मास आहे ते 2 सेक्शन्समध्ये काय होईल, डिव्हाइड होईल. मग सपोज मी आता हे जे मास आहे हा इथे ब्लॉक ठेवलेला आहे m, त्यानंतर असा इथं एक रोप आहे ज्याचं टोटल मास किती आहे, m/3 आहे. याचा जर मी असा मिड पॉईंट घेतला तर इकडे मास डिव्हाइड होईल 2 पार्टमध्ये आणि ते काय असेल, m/6. टोटल रोपचं मास आहे m/3. m/3चा हाफ करा, किती आला, m/6. म्हणजेच हे टोटल मास 2 हाफ सेक्शन्समध्ये डिव्हाइड झालं. त्यातला एक हाफ सेक्शन m/6, दुसरा हाफ सेक्शन m/6. आलं सगळ्यांच्या लक्षात. आणि आपल्याला या पॉईंटला मिड पॉईंटला रोपमध्ये टेन्शन किती आहे हे विचारलं आहे. सगळ्यांच्या क्वेश्चन समजला का बघा. पहिल्यांदा मास ठेवलेला आहे स्मूथ टेबलवर, त्याचं मास आहे m,
त्यानंतर त्याला एक रोप कनेक्टेड आहे, त्याचा मास आहे m/3. हा रोप तुम्ही पुल करणार आहात. पुल केल्यानंतर या रोपच्या या मिड पॉईंटला म्हणजे या पॉईंटला किती टेन्शन असेल रोपमध्ये असा क्वेश्चन आहे. मग ते फाइंड आउट करण्यासाठी मी आत्ता सांगितलं जसं टेन्शन इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आपल्याला इथे माहिती काय पाहिजे की ॲक्सेलरेशन किती आहे, या सिस्टीमचं ॲक्सेलरेशन काढावं लागेल. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स अपॉन टोटल मास. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असणार, फोर्स अपॉन टोटल मास. किती फोर्स तुम्ही अप्लाय केलं, एफ अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केलेला आहे. मग एफ अपॉन टोटल मास किती, या ब्लॉकचं मास आहे m प्लस रोपचं मास आहे m/3. m प्लस m/3 मग किती मिळाला बघा, एफ अपॉन 3 + 1 4 4m/3. ओके, आन्सर काय मिळालं ॲक्सेलरेशनचं, a इक्वल टू f अपॉन 4m/3 म्हणजे 3f अपॉन 4m. दिस इज अवर ॲक्सेलरेशन. ओके, या सिस्टीमचं ॲक्सेलरेशन काय मिळालं, फोर्स अपॉन टोटल मास, फोर्स अपॉन m + m/3 टोटल मास म्हणजेच किती 4m/3. मग a इक्वल टू काय असेल 3f अपॉन 4m. अशा प्रकारे आपल्याला इथे ॲक्सेलरेशन मिळालं. आता ॲक्सेलरेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता फाइंड आउट करायचं काय आपल्याला, तर टेन्शन काढायचं आहे. टेन्शन इज इक्वल टू काय असणार आहे बघा, मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन. पण आता आपण बघतोय कोणता पॉईंट, मिड पॉईंट. कोणाचा, रोपचा मिड पॉईंट आहे. हा रोपचा इथं मिड पॉईंट आहे. मग या रोपच्या मिड पॉईंटपर्यंत किती मास आहे बघा, m + m/6. म्हणजे या पॉईंटला किती मास कनेक्टेड असणार आहे, m + m/6. इथलं मास त्याला, ह्या मासचा त्याला टेन्शन असेल का, काही नाही. म्हणजे या रोपमध्ये असणारं टेन्शन हे कुणामुळे असणार आहे, तर हे मास आणि हे मास म्हणजे किती आलं, m + m/6. म्हणजे टोटल मास किती कनेक्टेड आहे, तर m + m/6 कुठंपर्यंत, तर रोपच्या मिड पॉईंटपर्यंत. मग m + m/6 इंटू काय असणार आहे, ॲक्सेलरेशन आहे 3f अपॉन 4m. ओके, मग आता पुढे काय येईल बघा, m + m/6 म्हणजे किती आले, 7m/6 इंटू 3f अपॉन 4m. आता बघा m कॅन्सल झाला. मग पुढे आन्सर काय येईल बघा, m कॅन्सल झाला. त्यानंतर हा 3 इथं 1/2 आला म्हणजे कॅन्सल, इथे 7f अपॉन 8. 7f अपॉन 8 आलं बघा. m कॅन्सल झाला, इथे 3, इथं 2 आला, 3 डिवाइड केलं तर 2 आला. 2 × 4 8 आणि इथं वर 7f अपॉन 8. दिस इज अवर टेन्शन. ओके, फॉर्म्युला आन्सर काय मिळालं बघा, 7/8f. म्हणजे ऑप्शन ई हा करेक्ट ऑप्शन मिळाला, 7f अपॉन 8. सगळ्यांना समजलं का बघा, काय केलं आपण, पहिल्यांदा ॲक्सेलरेशन सिस्टीमचं काढलं आणि मिड पॉईंटला टेन्शन काढताना मिड पॉईंटपर्यंत जेवढं मास आहे तेवढंच तिथे फक्त घेतलं आणि ॲक्सेलरेशननी मल्टिप्लाय केलं. अशा प्रकारे इथे आता आपण 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. हे तिन्ही एक्झाम्पल्स प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत बघा. इफ पी बार इज इक्वल टू a इंटू आय कॅप कॉस kt मायनस जे कॅप साईन kt वेअर a अँड k आर कॉन्स्टंट देन अँगल बिटवीन फोर्स अँड मोमेंटम इज. काय सांगितलं आपल्याला, एक इथे वेक्टर दिला आहे कोणता, पी बार. पी बार म्हणजे काय, मोमेंटम, लिनियर मोमेंटमचा एक वेक्टर दिला आहे आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर अँगल विचारला आहे कशामधला, फोर्स आणि मोमेंटम. आता मोमेंटमचा ऑलरेडी आपल्याकडे एक वेक्टर दिलेला आहे आणि आपल्याला फोर्स आणि मोमेंटममधला अँगल काढायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला दोन वेक्टर्समधला अँगल काढायचा असेल त्यावेळेस आपण कोणता प्रोडक्ट घेतो, तर डॉट प्रोडक्ट घेतो. मग डॉट प्रोडक्ट घेण्यासाठी आपल्याला इथं फोर्स वेक्टर माहिती पाहिजे. पी बार आपल्याला माहिती आहे, एफ बार माहिती नाही. तर एफ बार कसा काढायचा, तर आपल्याला सेकंड लॉ ऑफ मोशनवरचे आपण एक्झाम्पल बघतोय. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज इक्वल टू काय असतं, फोर्स असतं. म्हणजे एफ बार इज इक्वल टू काय असतं, डी पी बार अपॉन डी टी असतं. बरोबर, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, फोर्स वेक्टर कसा काढायचा, तर या मोमेंटम वेक्टरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाईम.
ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट बघा पी बार आपल्याला गिव्हन आहे, पी बार आहे ए. आता मी हे ए ना आतमध्ये मल्टिप्लाय करते, काय येईल बघा, ए कॉस के टी इंटू आय कॅप मायनस ए साइन के टी इंटू जे कॅप. बघा एनं मी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं आणि वेक्टर कसा मिळाला आपल्याला, पी बार इज इक्वल टू ए कॉस के टी आय कॅप मायनस ए साइन के टी जे कॅप असा वेक्टर मिळाला. आता आपल्याला फोर्स वेक्टर म्हणजे एफ बार वेक्टर काढायचा आहे. एफ बार इज इक्वल टू काय असतं, डी पी बार अपॉन डी टी अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ मोशन, म्हणजे मोमेंटमचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे असणार आहे फोर्स विच इज इक्वल टू. आता मोमेंटम बघा काय, ए कॉस के टी आहे, याच्यामध्ये ए आणि के हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. मग ए हा कॉन्स्टंट आहे, ए ॲज इट इज लिहिला. कॉस के टीचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस साइन के टी आणि इंटू काय असणार आहे तर के. ओके, मग असं येईल इथे ए के इंटू मायनस साइन के टी. बघा कॉस के टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन के टी आणि या के टीचं डेरिव्हेटिव्ह के त्याला मल्टिप्लाय होईल. मग काय येईल, ए के इंटू ब्रॅकेट मायनस साइन के टी, हे इंटू काय असेल आय कॅप मायनस ब्रॅकेटमध्ये ए ॲज इट इज लिहिला, साइन के टीचं डेरिव्हेटिव्ह असेल कॉस के टी आणि इंटू के टीचं डेरिव्हेटिव्ह के त्याला मल्टिप्लाय म्हणजे के कॉस के टी असं येईल आणि इंटू असेल जे कॅप. बघा ए साइन के टीजमध्ये ए कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला, साइन के टीचं डेरिव्हेटिव्ह असेल कॉस के टी आणि या के टीचं डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय म्हणजे ए इंटू के इंटू काय मिळाला कॉस के टी. हा के बाहेर का लिहिला इथे, का तर के टीचं डेरिव्हेटिव्ह के असणार आहे. ओके, मग अशा प्रकारे इथे आपल्याला एक वेक्टर मिळतो आहे, तो कसा आहे बघा, मायनस ए के साइन के टी इंटू आय कॅप मायनस ए के कॉस के टी इंटू काय असणार आहे जे कॅप. ओके, तर याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट घेताना बघा नाव एफ बार डॉट पी बार इज इक्वल टू आय आयचा प्रोडक्ट घ्या, काय येईल बघा, मायनस ए इंटू ए झाला ए स्क्वेअर के, त्यानंतर साइन के टी इंटू कॉस के टी, साइन के टी कॉस के टी. ओके, आता त्यानंतर जे जेचा प्रोडक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण सगळ्यांना माहिती आहे, आय डॉट आय करायचं, जे डॉट जे करायचं, आय आयचं मल्टिप्लिकेशन, जे जेचं मल्टिप्लिकेशन. मग आता जेचं मल्टिप्लिकेशन घेताना इथं काय आहे बघा, मायनस ए साइन के टी आणि इंटू असेल मायनस ए के कॉस के टी, मायनस मायनस साइन झालं प्लस. बघा हे मायनस साइन इथे प्लस झालं, ए इंटू ए आला ए स्क्वेअर, त्यानंतर के, त्यानंतर साइन के टी इंटू कॉस के टी, साइन के टी इंटू आला कॉस के टी. आता टर्म्स बघा, मायनस ए स्क्वेअर के साइन के टी कॉस के टी प्लस ए स्क्वेअर के साइन के टी कॉस के टी, म्हणजे ॲन्सर किती मिळालं 0, म्हणजे डॉट प्रॉडक्ट 0 मिळाला. एफ बार डॉट पी बार इज इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट जर 0 असेल तर अँगल किती असतो तर 90 डिग्री. ओके, जर दोन व्हेक्टर्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यातला अँगल हा किती असतो 90 डिग्री आणि त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा किती असतो 0. ओके, मग एफ बार डॉट पी बार 0 असेल तर आपण काय सांगू शकतो की एफ बार इज परपेंडिक्युलर टू पी बार, म्हणजेच त्यांच्यामध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. ओके, बघा पी बार वेक्टर लिहिला आपण ए कॉस के टी आय कॅप मायनस ए साइन के टी जे कॅप. एफ बार कसा काढला, डी पी बार अपॉन डी टी, ए कॉस के टीचं डेरिव्हेटिव्ह ए के इंटू मायनस साइन के टी, हा आय कॅप ॲज इट इज लिहिला, मायनस साइन ॲज इट इज लिहिलं, ए साइन के टीचं डेरिव्हेटिव्ह ए के कॉस के टी इंटू काय असणार जे कॅप. अशा प्रकारे हा एफ बार वेक्टर आपल्याला मिळाला. आणि त्यानंतर एफ बार डॉट पी बार म्हणजे या दोन वेक्टर्सचा आपण काय घेतलेला आहे तर डॉट प्रोडक्ट घेतला, आय इंटू आय केला आणि जे इंटू जे, मग ॲन्सर आपल्याला मिळतं 0, म्हणजेच डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आले आणि त्यामुळे अँगल किती आला 90 डिग्री. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, अ बलून विथ मास m इज डिसेंडिंग डाऊन विथ ॲक्सेलरेशन a and a is less than g. How much mass should be removed from it so that it starts moving up with acceleration a? बघा काय सांगितलं, एक बलून आहे,
त्या बलूनचं मास किती आहे एम आहे, पहिल्यांदा मास किती आहे बलूनचं एम. डिसेंडिंग डाऊन म्हणजे तो कुठं येतोय डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, किती ॲक्सलरेशननी, ॲक्सलरेशन एनी तो कुठे येते डिसेंडिंग डाऊन म्हणजे तो कुठे येते खाली येतोय डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. डिसेंडिंग हा वर्ड वापरला आहे. त्यानंतर याचं वेट कुठं असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय असेल एम जी, आणि एअरनी अप्लाय केलेला अपोजिंग फोर्स कुठे असेल एफ अपवर्ड डायरेक्शनमध्ये. बघा काय आहे बलून आहे, बलून कुठे येतो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत असताना एम जी कुठे आहे, त्याचं वेट कुठे आहे डाऊनवर्ड आहे, ॲक्सलरेशन कुठे आहे डाऊनवर्ड आहे, आणि अपोजिंग फोर्स कुठे आहे अपवर्ड आहे. मग या केसमध्ये पहिल्यांदा मास किती आहे एम. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की त्याच्यातून आपल्याला काहीतरी मास रिमूव्ह करायचं आहे. मग सपोज पहिल्यांदा मास एम होतं, त्यातनं मी एम नॉट एवढं मास सपोज रिमूव्ह केलं, तर आता शिल्लक किती मास राहिलं तर एम मायनस एम नॉट एवढं मास राहिलं. बघा म्हणजे या बलूनच्या मासमधून किती मास आपण काढून टाकलं तर एम नॉट एवढं मास काढून टाकलं. एम नॉट जर तुम्ही रिमूव्ह केला म्हणजे एम नॉट एवढं मास जर रिमूव्ह केलं तर त्या बलूनचं मास आता किती आहे तर एम मायनस एम नॉट आहे. मग आता एम मायनस एम नॉट मास आहे बलूनचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एम मायनस एम नॉट इंटू जी असेल. आता याचं ॲक्सलरेशन हे अपवर्ड आहे आणि अपोजिंग फोर्स अपवर्ड आहे. बघा काय काय सांगितलं, पहिल्यांदा एक बलून आहे, त्याचं मास एम आहे, त्याचं ॲक्सलरेशन डाऊनवर्ड आहे, वेट डाऊनवर्ड आहे, अपोजिंग फोर्स अपवर्ड आहे. आणि त्यातून काय केलं, बलून खाली येत होता, सपोज त्याच्या मास एममधून काहीतरी मास रिमूव्ह केलं. किती रिमूव्ह केलं तर एम नॉट एवढं मास रिमूव्ह केलं. थोडं मास काढल्यानंतर तो जो, तर इथे आता आपण काय पाहिलं तर पहिल्यांदा ज्यावेळेस बलून हा खाली येतो ॲक्सलरेशन एनी, त्यावेळेस त्याचं इक्वेशन कसं असेल एम जी मायनस एफ इज इक्वल टू एम ए. हे फोर्स पॉझिटिव्ह असेल, हे निगेटिव्ह असेल, आणि त्यामुळे आन्सर काय येईल एम जी मायनस एफ इक्वल टू एम ए. आता या बलूनमधून काय केलं आपण एम नॉट एवढं मास जर रिमूव्ह केलं, एम नॉट एवढं मास रिमूव्ह केल्यानंतर त्या बलूनचं किती मास शिल्लक राहील तर एम मायनस एम नॉट एवढं मास शिल्लक राहील. तर ते जे शिल्लक राहिलेलं मास आहे एम मायनस एम नॉट ते कुठं जाणार आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये, त्याच्यामुळे ॲक्सलरेशन ए अपवर्ड असेल. फोर्स एफ जे अपोज करणार आहे ते सुद्धा अपवर्ड असेल, आणि डाऊनवर्ड कोण असेल त्याचं वेट मास किती आहे एम मायनस एम नॉट इंटू काय असेल जी. मग ॲक्सलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे एफ पॉझिटिव्ह आला. मग एफ पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर हे निगेटिव्ह असेल म्हणजे मायनस एम नॉट इंटू जी इज इक्वल टू एम मायनस एम नॉट इंटू ए. आता अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एम नॉट. त्यासाठी काय केलं पाहिजेत तर इक्वेशन 1 आणि 2 यांची काय केली पाहिजे ॲडिशन. मग इक्वेशन 1 प्लस 2 केलं मी सपोज, तर काय येईल बघा एफ आणि एफ हा कॅन्सल होईल, हा प्लस एफ आहे हा मायनस एफ कॅन्सल झाला. एम जी मायनस पुढे काय असेल एम मायनस एम नॉट इंटू जी इज इक्वल टू एम ए, आणि तिकडचं काय असेल प्लस एम मायनस एम नॉट इंटू ए. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळेल. त्यानंतर पुढे बघा एम जी मायनस एम जी प्लस एम नॉट जी. बघा हा मायनस एम जी, हे मायनस मायनस साईन प्लस झालं, प्लस एम नॉट जी इज इक्वल टू एम ए प्लस एम ए मायनस एम नॉट ए. पुढं एम जी मायनस एम जी कॅन्सल झाला, इथे राहिला एम नॉट जी इज इक्वल टू हा आला 2ma मायनस एम नॉट ए. आता आपल्याला एम नॉट काढायचा आहे, त्याच्यामुळं एम नॉट जी प्लस एम नॉट ए, हा जो मायनस एम नॉट ए आहे तो इकडे घेतला, प्लस एम नॉट ए झाला इज इक्वल टू असेल 2ma. आता याच्यामधून आपण एम नॉट कॉमन काढूयात. एम नॉट कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिला जी प्लस ए इज इक्वल टू आला 2ma. दॅरफोर एम नॉट इज इक्वल टू असेल 2ma अपॉन जी प्लस ए. अशा प्रकारे आपल्याला इथे एम नॉट मिळालं. एम नॉट किती आहे 2ma अपॉन जी प्लस ए. एम नॉट म्हणजेच काय तर त्या बलूनमधून किती मास आपण रिमूव्ह केलं जेणेकरून तो कुठे जाणार अपवर्ड डायरेक्शनमध्ये. मग किती मास रिमूव्ह केलं तर 2ma अपॉन जी प्लस ए, आणि ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय पुढचं एक्झाम्पल. याच्यामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला, एक मास या इन्क्लाइन सरफेसवर ठेवलेलं आहे, त्यानंतर ते एका स्प्रिंग बॅलन्सला कनेक्टेड आहे. स्प्रिंग बॅलन्स हे काय करणार आहे त्याचं वेट नोट डाऊन करणार आहे.
स्प्रिंग बॅलन्सला इथे मास m कनेक्टेड आहे आणि त्या सरफेसचा अँगल हॉरिझॉन्टलसोबत किती आहे 30 डिग्री आणि आपल्याला क्वेश्चन असा आहे की त्या स्प्रिंग बॅलन्समध्ये किती वेट त्याचं नोट डाऊन केलं जाईल असा क्वेश्चन आहे. मग आपण काय करूयात की त्याची FBD काढूयात. बघा इथे मास m आहे, त्यानंतर हा जो मास m आहे त्याचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये mg असणार. इथे जो अँगल आहे तोच अँगल इथे असणार आहे. हा कुणासोबत असेल, ही जी नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट केली जाते ही इकडे मी खाली एक्सटेंड केली, तिच्यासोबत अँगल किती असेल थीटा असेल. मग या mgचा हा कॉम्पोनंट झाला कॉस कॉम्पोनंट mg कॉस थीटा, रिमेनिंग कोणता झाला साईन कॉम्पोनंट म्हणजे हा आहे mg साईन थीटा. मग या स्प्रिंग बॅलन्समध्ये कोणतं कॉम्पोनंट नोट डाऊन केला जाईल वेटचा, तर या स्प्रिंग बॅलन्सच्या इकडे कोण आहे बघा mg साईन थीटा आहे. म्हणजे स्प्रिंग बॅलन्समध्ये जे वेट नोट केलं जाईल ते काय असेल mgचा साईन कॉम्पोनंट. मग स्प्रिंग बॅलन्समध्ये नोट केलेलं वेट w असेल, कसं काढायचं mg साईन थीटा, m आहे 5 kg, g आहे 10 इंटू साईन ऑफ अँगल आहे 30 म्हणजे 50 इंटू साईन 30 दॅट इज 1/2. आन्सर आलं 25 न्यूटन. सो द वेट विच इज नोटेड इन द स्प्रिंग बॅलन्स इज 25 न्यूटन. काय काय केलं या ब्लॉकला वेट जे आहे त्याचे 2 कॉम्पोनंट केले, mg कॉस थीटा इकडे आला, इकडे mg साईन थीटा आला. स्प्रिंग बॅलन्समध्ये नोट केलेला कॉम्पोनंट असेल mg साईन थीटा म्हणून w इक्वल टू असेल mg साईन थीटा. आन्सर किती आलं 25 न्यूटन. अशा प्रकारे इथे आत्ता आपण 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते प्रत्येकाने नोट करून घ्यायचे नोटबुकमध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण या सेक्शनवरचे म्हणजे सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे हा इम्पॉर्टंट आहे सेक्शन थोडा, त्याच्यामुळं याच्यावरचेच काही आणखीन न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके.